नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की आपलं जर लहान बाळ, तुमचं जर लहान बाळ जे आहे ते जर 5 महिन्यांचं झालं असेल तर तो कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी त्याने केल्या पाहिजे। हा प्रश्न प्रत्येक पेरेंटला पडतो की आपलं बाळ 1 महिन्याचं झालं, 2 महिन्याचं झालं, 3 महिन्याचं झालं, या महिन्यामध्ये त्याने काय काय केलं पाहिजे, काय काय ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 5 महिन्याच्या मुलाच्या काय काय ॲक्टिव्हिटी असतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। माझं बाळ 5 महिन्यांचं झालेलं आहे आणि तो काय काय करतो हेच शेअर करणार आहे। फर्स्ट थिंग म्हणजे तो खूप चांगलं वस्तू डिटेक्ट करायला लागला आहे। त्याच्याजवळ काही वस्तू दिली तर तो हातात पकडायला बघतो आणि त्याच्यानंतर हातपाय खूप जास्त हलवतो। त्याच्यानंतर रात्री बराच वेळ झोपतो, म्हणजे एकदा रात्री झोपला की सकाळीच उठतो। त्याची झोपेचा टाइम वाढलेला आहे। दिवसा तो एवढा नाही झोपत, पण संध्याकाळच्या टाइमला तो म्हणजे चांगला झोपतो, चांगली झोप काढून घेतो। तोंडातून वेगवेगळे आवाज काढायला शिकलेला आहे। वेगवेगळे आवाज काढतात, त्यांनाच कळत नाही। आपल्याला कधी कधी हसू येतं, काय काय विचित्र आवाज काढत बसतात। एका अंगावरती होणं, पलटी होणं म्हणजे पालथं पडणं ज्याला आपण म्हणतो ते करायला लागलेलं आहे। अशा या सगळ्या ॲक्टिव्हिटी छान पद्धतीने तो करायला लागलेला आहे। जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आपण भेटूयात माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।